श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आणि आज आपण बघणार आहोत कुंभ राशीचे साप्ताहिक राशी भविष्य। म्हणजेच काय की येणारा आठवडा कुंभ राशीच्या व्यक्तींना कसा असणार आहे, त्यांचे आरोग्य कसे असणार आहे, विद्यार्थी वर्गासाठी कसं असणार आहे, महिला वर्गासाठी कसं असणार आहे, याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो बघा, कुंभ रास ही राशी चक्रातली 11व्या नंबरची रास आहे आणि कुंभ राशीचे स्वामी हे शनी महाराज आहे। मित्रांनो बघा की अतिशय प्रामाणिक कष्टाळू अशी रास म्हणजे कुंभ रास आणि अशाच कुंभ राशीच्या व्यक्तींना येणारा आठवडा हा कसा असणार आहे हे आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। पहिल्यांदा बघा की आता येणाऱ्या आठवड्यात तुमची जी कामे अपूर्ण राहिलेली कामे होती ती कामे येणाऱ्या आठवड्यात पूर्ण होणार आहे। म्हणजेच काय की मागच्या आठवड्यात किंवा त्याच्या आधी तुम्ही एखादं काम तुमच्या मनामध्ये असेल, डोक्यामध्ये असेल, पण ते काम होत नव्हतं, अशी कामं येणाऱ्या आठवड्यात तुमची पूर्ण होतील। त्याचप्रमाणे बघा की तुमची चांगली प्रगती येणाऱ्या आठवड्यात होणार आहे। ज्यांना आर्थिक बाबतीत म्हणा किंवा कुठल्याही बाबतीत तुमची प्रगती होणार आहे, समाजात तुम्हाला चांगला मान सन्मान मिळणार आहे, प्रतिष्ठा मिळणार आहे। आता आपण बघूया की सविस्तरपणे येणारा आठवडा हा कुंभ राशीच्या व्यक्तींना कसा जाणार आहे। पहिल्यांदा बघूया की आरोग्याच्या बाबतीत येणारा आठवडा हा कुंभ राशीच्या व्यक्तींना थोडासा थकलेलाच किंवा थोडासा तणावाचाच जाणार आहे। प्रवासामुळे किंवा तणावामुळे तुमचे डोकेदुखी वाढणार आहे। म्हणजेच काय की डोकेदुखीचा त्रास तुम्हाला येणाऱ्या आठवड्यात जाणवणार आहे। त्यानंतर बघा की प्रवासादरम्यान तुम्हाला खाण्यापिण्याचा जो तुम्हाला मिळणार नाही किंवा खाण्यापिण्याच्या ज्या तुम्हाला खाण्यापिण्याचा त्रास होणार आहे, त्यामुळे तुम्हाला पोटाचा त्रास हा येणाऱ्या आठवड्यात जाणवणार आहे। खाण्यापिण्याच्या सवयी बदलामुळे तुम्हाला पोटाचा त्रास होणार आहे, त्यामुळे येणाऱ्या आठवड्यात तुम्हाला डोकेदुखी व पोटाचा त्रास होणार आहे। त्यामुळे तुम्हाला पोटाची काळजी येणाऱ्या आठवड्यात घ्यायची आहे, खाण्यापिण्याकडे लक्ष द्यायचे आहे। प्रवासादरम्यान सुद्धा की तुम्ही खाण्यापिण्याकडे लक्ष द्या। तुम्हाला जे अपचन करणारे जे अन्नपदार्थ आहे ते खाऊ नका आणि तुम्हाला जे हेल्दी किंवा तुम्हाला आरोग्याला चांगले फळं असतील तेच तुम्ही फळं सेवन करा किंवा जे चांगले अन्नपदार्थ आहेत ज्यांनी तुम्हाला पोटाला त्रास होणार नाही असे अन्नपदार्थ तुम्ही सेवन नक्की करा। म्हणजेच काय की कुंभ राशीच्या व्यक्तींना येणाऱ्या आठवड्यात डोकेदुखीचा, पोटदुखीचा त्रास हा जाणवणार आहे। त्यामुळे पोटाची आणि डोक्याची काळजी येणाऱ्या आठवड्यात कुंभ राशीच्या व्यक्तींनी घेतली पाहिजे। त्यानंतर बघा नोकरी करणाऱ्या ज्या व्यक्ती आहे कुंभ राशीच्या, त्यांना येणारा आठवडा अतिशय चांगला असणार आहे। तुम्हाला नोकरीमध्ये पुरस्कार सुद्धा मिळू शकतो किंवा तुम्हाला एखादा पुरस्कार येणाऱ्या आठवड्यात मिळू शकतो। त्याचबरोबर तुम्हाला प्रमोशन सुद्धा मिळण्याची शक्यता येणाऱ्या आठवड्यात आहे। तुमची बढती सुद्धा होऊ शकते, प्रमोशन मिळू शकतं, त्याचबरोबर तुम्हाला पगारवाढ सुद्धा मिळू शकते। येणाऱ्या आठवड्यात जर तुम्हाला एखाद्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी काम करण्याची इच्छा असेल, ती सुद्धा इच्छा तुमची येणाऱ्या आठवड्यात पूर्ण होऊ शकते किंवा तुमची बदली करण्याची इच्छा जर तुमची असेल तर ती सुद्धा बदली तुमची येणाऱ्या आठवड्यात होऊ शकते। सरकारी नोकरीमध्ये असलेल्या व्यक्तींना येणाऱ्या आठवड्यात विशेष फायदा होणार आहे। त्यांची सुद्धा काही अडलेली कामे आहेत ती कामे येणाऱ्या आठवड्यात पूर्ण होऊ शकतात। त्यामुळे बघा मित्रांनो की नोकरीमध्ये कुंभ राशीच्या व्यक्तींना येणाऱ्या आठवड्यात वरिष्ठांचे सहकार्य मिळणार आहे। तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश राहतील। ज्या कुंभ राशीच्या व्यक्तींना नोकरी नाही आहे अशा व्यक्तींना येणाऱ्या आठवड्यात नोकरी मिळण्याची शक्यता आहे। त्यानंतर बघूया की आर्थिक बाबतीत कुंभ राशीच्या व्यक्तींना येणारा आठवडा हा अतिशय चांगला असणार आहे। पैशाची आवक तुमची वाढणार आहे। तुम्हाला ज्या अडचणी निर्माण होत होत्या त्या अडचणी तुमच्या दूर होणार आहे आणि पैशाची आवक तुमची येणाऱ्या आठवड्यात वाढणार आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो बघा की तुम्ही गुंतवणूक सुद्धा येणाऱ्या आठवड्यात करू शकता, परंतु गुंतवणूक करत असताना तज्ञांचा सल्ला घ्या आणि मगच गुंतवणूक तुम्ही केलेली बरी। येणारा आठवडा आर्थिक बाबतीत तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे। त्यानंतर बघूया की विद्यार्थी वर्गासाठी येणारा आठवडा हा अतिशय चांगला असणार आहे। अभ्यासात तुमचे मन लागणार आहे। ज्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी जायचं होतं पण त्यांना अडचणी निर्माण होत होत्या, त्यांच्या अडचणी ह्या दूर होणार आहेत आणि त्यांना परदेशात जायचा मार्ग हा मोकळा होणार आहे। त्यानंतर बघूया की
वैवाहिक जीवन, तुमचं वैवाहिक जीवन सुद्धा येणाऱ्या आठवड्यात अतिशय चांगलं असणार आहे. तुमचा जोडीदार तुम्हाला सहकार्य करणार आहे. तुमच्या जोडीदार जर नोकरीला असेल किंवा एखाद्या ठिकाणी नोकरी करत असेल तर त्याची सुद्धा प्रगती येणाऱ्या आठवड्यात होणार आहे. त्याला सुद्धा बढती मिळण्याची शक्यता आहे. जोडीदार आणि तुमचे चांगले संबंध येणाऱ्या आठवड्यात राहतील. तुमच्या दोघांमध्ये चांगला ताळमेळ राहील आणि जोडीदाराच्या सल्ल्याने एखादी तुम्ही कामसुद्धा तुमचे चांगले होणार आहे. म्हणजेच काय की येणारा आठवडा हा तुमचा वैवाहिक जीवनाच्या बाबतीत अतिशय चांगला असणार आहे. त्यानंतर बघूया की महिला वर्गासाठी, कुंभ राशीच्या ज्या महिला आहेत त्यांना येणारा आठवडा थोडासा धावपळीचा असणार आहे. महिलांनी विशेष करून धावपळ करत असताना सावधानगिरीने काम करा. तुमची जरी धावपळ होत असली तरी तुम्ही विश्रांतीवर थोडासा भर द्या, विश्रांती करा आणि मगच कामे तुमची पूर्ण करा. येणारा आठवडा विशेषतः महिला वर्गाने काम करत असताना थोडीशी सावधानगिरी बाळगा. स्वयंपाकघरात काम करत असताना तुम्हाला लागणार नाही, कापणार नाही याची काळजी घ्या आणि काम हे सावधानगिरीनेच पूर्ण करा. त्यानंतर बघूया की मित्रांनो, आत्ताच आपण बघितलं कुंभ राशीच्या व्यक्तींना येणारा आठवडा हा अतिशय चांगला असणार आहे. महिला वर्गासाठी तो चांगला असणार आहे. नोकरदार वर्गासाठी चांगला असणार आहे. तुमची आर्थिक प्रगतीही येणाऱ्या आठवड्यात होणार आहे. समाजात कुंभ राशीच्या व्यक्तींचं मान सन्मान वाढणार आहे. प्रतिष्ठा तुमची वाढणार आहे. तुमचे कुटुंब तुम्हाला येणाऱ्या आठवड्यात साथ देतील. कुटुंबातील वातावरण अतिशय आनंदाचं राहणार आहे. मित्रांनो बघा की तुमच्या कुटुंबातील वातावरण हे अतिशय आनंदाचं राहणार आहे. कुटुंबातील व्यक्ती तुम्हाला सहकार्य करणार आहे. तुमच्यावर जे तुमचं कुटुंब अवलंबून आहे ते आनंदात असल्यामुळे तुम्ही सुद्धा येणाऱ्या आठवड्यात फार आनंदी असणार आहात. तुम्ही एखाद्या समाजात प्रतिष्ठा मिळवणार आहात. समाजाला एखादं काम, तुमच्या आजूबाजूच्या लोकांना जर तुमची मदतीची अपेक्षा असेल आणि ती अपेक्षा तुम्ही येणाऱ्या आठवड्यात पूर्ण करणार आहात. म्हणजेच काय, एकंदरीत कुंभ राशीच्या व्यक्तींना येणारा आठवडा हा अतिशय चांगला असणार आहे. मित्रांनो की कुंभ राशीच्या व्यक्तींनी काही उपाय देखील येणाऱ्या आठवड्यात करायचे आहेत. म्हणजेच काय की तुम्ही शनी महाराजांना काळे तीळ व तेल वाहू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही दर शनिवारी हनुमान चालीसाचे वाचन करू शकता. दररोज तुम्ही हनुमान चालीसाचे वाचन केले तरी चालेल. तुम्ही आणि सूर्याला तुम्ही जल सुद्धा अर्पण करू शकता. हे छोटे छोटे जर उपाय कुंभ राशीच्या व्यक्तींनी येणाऱ्या आठवड्यात केले तर येणारा आठवडा हा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे. मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. आणि चॅनलवर आपले जे इतर व्हिडिओ आहेत ते सुद्धा तुम्ही नक्की आवर्जून बघा. श्री स्वामी समर्थ.